मंडळी नमस्कार। लोकसभेचा नुकताच निकाल लागला। देशात भाजप प्रणित आघाडीचं पुन्हा एकदा सरकार येणार आहे। असं असलं तरी देशात मात्र यावेळेला चित्र थोडं वेगळं असणार आहे। 2014 आणि 19ला भाजपनं एकट्यानं बहुमत मिळवलं होतं आणि एनडीएला सोबत घेत सरकार स्थापन केलं होतं। मात्र यावेळेस भाजपला पूर्ण बहुमत मिळालेलं नाही। त्यामुळे एनडीएतल्या इतर पक्षांना सोबत घेऊनच त्यांना सरकार स्थापन करावं लागणार आहे। एकीकडे केंद्रात जरी मोदी सरकार येणार असलं तरी राज्यात मात्र भाजप महायुतीची मोठी पिछेहाट झालेली आहे। कारण गत वेळेला महायुतीने 48 पैकी 42 जागा घेत आघाडीवर होती। यावेळी मात्र त्यांना केवळ 17 जागांवर समाधान मानावं लागणार आहे, ज्यात भाजपला 9, शिंदे गटाला 7 तर अजित पवार यांच्या राष्ट्रवादीला 1 जागा जिंकता आली। दुसरीकडे महाविकास आघाडीने एकत्र ताकद दाखवत मोठा विजय मिळवलाय। राज्यात काँग्रेसला 13 जागांवर विजय मिळवता आला। शिवसेना उद्धव ठाकरेंचा पक्ष 9 जागेवर विजय झाला तर शरद पवार यांच्या पक्षानं 8 जागा जिंकल्यात। सर्वात धक्कादायक म्हणजे मराठवाड्यातून यावेळी भाजपा पूर्णपणे हद्दपार झालेली। गेल्या वेळेला बीड, लातूर, जालना आणि नांदेड अशा 4 जागांवर भाजपचे खासदार जिंकले होते। मात्र यावेळी 4ही जागा महाविकास आघाडीने जिंकल्या आहेत। बीडची जागा राष्ट्रवादी शरद पवार यांच्या पक्षाने जिंकली आहे। त्यांचे उमेदवार बजरंग सोनवणे यांनी पंकजा मुंडे यांचा धक्कादायकरित्या पराभव केला। तर लातूरमध्ये भाजपचे खासदार सुधाकर शृंगारे यांचा डॉक्टर शिवाजीराव काळगे यांनी पराभव केला। तर नांदेडमध्ये प्रतापराव चिखलीकर यांचा वसंत चव्हाण यांनी पराभव केला। तर जालना लोकसभेचे केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांचा डॉक्टर कल्याण काळे यांनी पराभव केला। तर परभणी लोकसभा मतदारसंघात शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे संजय जाधव यांनी रासपच्या महादेव जानकर यांचा पराभव केला आणि हिंगोलीमध्ये ठाकरे गटाचे नागेश आष्टीकर यांनी बाबूराव कदम यांचा पराभव केला। तर धाराशिव लोकसभा मतदारसंघात ठाकरे यांच्या शिवसेनेचे ओमराजे निंबाळकर यांनी अजित पवार गटाच्या अर्चना पाटील यांचा पराभव केला। त्यामुळे उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला मराठवाड्यात 3 जागा मिळाल्या। त्यानंतर काँग्रेस पक्षालाही मराठवाड्यात 3 जागा जिंकता आल्या तर शरद पवार यांच्या पक्षाला 1 जागेवर विजय मिळवता आला। त्यामुळे महाविकास आघाडीचं निर्विवाद वर्चस्व हे मराठवाड्यात यावेळी पाहायला मिळालं। खरं म्हणजे या मतदारसंघात सुरुवातीपासूनच मनोज जरांगे यांचा प्रभाव पाहायला मिळाला। मराठा आरक्षण आंदोलनाचं केंद्र म्हणून मराठवाड्याकडे पाहिलं जात होतं आणि त्याचा फटका हा महायुतीला बसेल अशा शक्यता व्यक्त केल्या जात होत्या। कारण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मराठा समाजाला आरक्षण दिलं जाईल, अर्थात ते ओबीसी मधून दिलं जाईल असं म्हटलं होतं। मात्र प्रत्यक्षात तसं राज्य सरकारनं केलं नाही। त्यामुळे मराठा समाजात मोठी राज्य सरकारबद्दल नाराजी निर्माण झाली होती। त्यामुळे जरांगे यांनी आरक्षणाच्या विरोधात असणाऱ्यांना पाडा असं समाजाला आवाहन केलं होतं। यावरूनच नांदेड, हिंगोली, परभणी, बीड आणि जालना इथं जरांगे यांचा मोठा प्रभाव पाहायला मिळाला। विशेषतः परभणी आणि बीड इथली लढत ही मराठा विरुद्ध ओबीसी अशा स्वरूपाची झाली। परभणीत रासपचे महादेव जानकर हे ओबीसी उमेदवार होते तर बीडमध्ये पंकजा मुंडे या देखील ओबीसी उमेदवार होत्या आणि या दोन्ही मोठ्या नेत्यांचा मराठा समाजाला ओबीसी मध्ये प्रवेश करण्यास एक प्रकारचा विरोध होता। त्यामुळे या दोन्ही मतदारसंघात मराठा समाजानं एकगठ्ठा मतं ही मराठा उमेदवाराच्या पारड्यात टाकली। खरं म्हणजे नांदेड लोकसभा मतदारसंघात अशोक चव्हाण यांच्या भाजप प्रवेशानं भाजप सहज जिंकून येईल असं वाटलं होतं। मात्र त्याच्या उलट पाहायला मिळालं। चव्हाण यांचा भाजपा प्रवेश अनेकांना आवडला नव्हता अशा लोकांच्या प्रतिक्रिया होत्या। तसंच लातूर मतदारसंघातही चव्हाण यांचा प्रभाव दिसला नाही। उलट अमित देशमुख, धीरज देशमुख आणि देशमुख परिवाराचा प्रभाव हा या मतदारसंघात पाहायला मिळाला। हिंगोली, परभणी आणि धाराशिव मतदारसंघात ठाकरेंची ताकद पाहायला मिळाली। खरी शिवसेना कोणाची याभोवतीच इथलं राजकारण फिरलं। पक्षफुटीची ठाकरेंना सहानुभूती मिळाली। जालना लोकसभा मतदारसंघात दानवे हे गेल्या 5 टर्मपासून निवडून येत असून त्यांच्या विरोधात या मतदारसंघात नाराजी पाहायला मिळाली। तसंच मंगेश साबळे या अपक्ष उमेदवाराने जवळपास 1.5 लाखांपेक्षा जास्त मतं घेतल्यानं त्याचाही फटका दानवे यांना बसल्याचं बोललं जात आहे। तसंच काँग्रेसचे डॉक्टर कल्याण काळे यांना काहीसं हलक्यात घेण्याची चूक ही दानवे यांनी केली होती। विशेष म्हणजे काळे यांच्या प्रचारासाठी काँग्रेसच्या बड्या नेत्याला येता आलं नव्हतं, त्यांना सभा घेता आली नव्हती। मात्र महाविकास आघाडीच्या एकत्रित मतांनी तसंच मुस्लिम आणि दलित मतांच्या गणितावर काळे हे इथून जिंकून आले। विशेष म्हणजे नांदेड, लातूर, बीड, परभणी आणि जालना या मतदारसंघात मुस्लिमांची एकगठ्ठा मतं ही महाविकास आघाडीच्या उमेदवाराच्या मागे गेली। तसंच यावेळी नांदेड, बीड, परभणी या ठिकाणी एमआयएमनं उमेदवार दिला नाही, त्याचाही फायदा हा महाविकास आघाडीच्या नेत्यांना झाला। त्यामुळे मुस्लिम आणि दलितांच्या मतांमध्ये विभागणी झाली नाही। उलट छत्रपती संभाजीनगर लोकसभा मतदारसंघात वंचित बहुजन आघाडीनं उमेदवार दिल्यानं मुस्लिम मतांमध्ये इथं विभागणी होऊन एमआयएमचे इम्तियाज जलील यांचा पराभव झाला। हिंगोली मतदारसंघात महायुतीचे 5 आमदार होते तरीही त्याचा महायुतीला फायदा झाला नाही।
उलट देवेंद्र फडणवीस यांच्यावरच्या असणाऱ्या रोषामुळे भाजपच्या जालना आणि बीडच्या लोकसभा मतदारसंघात त्यांना आपल्या जागा गमवाव्या लागल्या। अशा पद्धतीच्या चर्चाही मोठ्या प्रमाणात होत आहेत। एकूणच यंदाच्या निवडणुकीत मनोज जरांगे यांच्या प्रभावामुळे महायुतीचे 7 उमेदवार मराठवाड्यात पराभूत झाले आहेत असं दिसतं आहे। तुम्हाला काय वाटतं, मनोज जरांगे यांच्या या प्रभावामुळेच इथल्या महायुतीच्या जागा पडल्यात का? याबद्दल आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी पाहत रहा कडक बात।